सर्वांना जय भीम. प्रबुद्ध भारत या पाक्षिकाचा आज 69वा वर्धापन दिन आहे आणि हे प्रबुद्ध भारत हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं 4 फेब्रुवारी 1956 रोजी हे पाक्षिक त्यांनी सुरू केलं होतं. बाबासाहेबांच्या उतारवयामध्ये शेवटचं एक नियतकालिक म्हणता येईल हे बाबासाहेबांनी प्रबुद्ध भारत सुरू केलं आणि ते आजही 69व्या वर्धापनापर्यंत टिकलेलं आहे. आज त्याचं प्रिंट आणि डिजिटल माध्यमामध्ये आपल्याला त्याचा दरारा दिसून येतो. शोषित पीडितांची, आंबेडकरी चळवळीची सगळी भूमिका, लढ्याची सगळी दिशा, न्याय हक्काचा सगळा संघर्ष आपल्याला या प्रबुद्ध भारतमध्ये सापडतो. प्रबुद्ध भारत हा या देशातल्या शोषित पीडितांचा आवाज आहे. त्यांच्या स्वायत्त राजकारणाची एका अर्थानं त्याची वकालत हे पाक्षिक करत आहे आणि बाबासाहेबांचा हा विचार, ही परंपरा बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आज ही पुढे जात आहे. बाबासाहेब आंबेडकर याचे संपादक होते आणि आता बाळासाहेब आंबेडकर त्याचे संपादक आहेत. तर हा एक मोठा वारसा आपल्या सगळ्या आंबेडकरी चळवळीचा आहे, या समतेच्या चळवळीचा आहे आणि म्हणून आज वर्धापन दिनानिमित्त मला खूप आनंद होतोय. एक शाहीर कवी म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की हा आपला लढ्याचा वारसा आपण सगळ्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन पुढे गेलं पाहिजे आणि त्यासाठी प्रबुद्ध भारत घरोघरी पोहोचलं पाहिजे. तुम्ही शक्य तितक्या लोकांना याचं सभासद होण्यासाठी विनंती करू शकता आणि आपला खारीचा वाटा या चळवळीमध्ये आपण देऊ शकता. आज ज्या काळामध्ये मीडिया भ्रष्ट होत चाललेली आहे, मीडिया विकाऊ झालेली आहे आणि आपली बातमी दाखवली जात नाही, त्यावेळेला आपली बातमी दाखवण्यासाठी आपला हक्काचं मंच, हक्काचा आवाज आपण त्या प्रबुद्ध भारतमधून लोकांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. आणि म्हणून हे प्रबुद्ध भारत हे केवळ एक नियतकालिक नाही, तर ती एक चळवळ आहे आणि ही चळवळ बाबासाहेबांच्या विचारांनी चालणारी, प्रज्ञासूर्याच्या प्रकाशामध्ये पुढे जाणारी चळवळ आहे. आपण सगळ्यांनी या चळवळीचं सक्रिय सभासद व्हावं एवढीच विनंती करतो आणि पुन्हा एकदा जय भीम.